हॅलो फ्रेंड्स, आज आमच्याकडे डबल सेलिब्रेशन आहे. एक तर मुलांचा रिझल्ट लागला, तो पण सुंदर असा. त्याच्यामुळे त्यांना एक छोटीशी ट्रीट देणार आहे, तो एक. आणि दुसरं, मुलांना सुट्ट्याच लागल्या आहेत, त्यांना कुठे नेलं नाही आहे. अशामध्येच आम्ही त्यांना आज बीचवर घेऊन जाणार आहे. बीच आहे तिथे, शिप एक बोटीवर घेऊन जाणार आहे. एक नवीन आनंद एक्सप्लोअर करणार आहे त्यांच्याबरोबर. एक नवीन प्लेस आहे, नवीन एक ते टॉय ट्रेनमध्ये बसणार आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यांनी जे बघितल्या आहेत लहानपणी, पण त्यांना आठवत नाही आहे काही गोष्टी. आता त्या परत नव्याने बघणार. याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आम्ही कुठे जातो हे तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच की आम्ही कोणतं एक नवीन प्लेस एक्सप्लोअर करतो आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग माझ्याबरोबर आम्ही आता चाललो आहे. एक तर उन्हाळ्याचे दिवस ते, AC मध्ये मुलांना बसायचं होतं. या निमित्ताने मुलं म्हणाली की आपण AC ट्रेनमध्ये जाऊया. बाहेर खूप ऊन होतं, खूप उकडत होतं, गरम होत होतं. आणि नंतर ते AC मध्ये बसले. त्यांना AC ट्रेनचा ते आनंद घेत एन्जॉय करत होते सगळ्या गोष्टी. त्यांना खूप मजा आली. एक छोटी पिकनिकच झाली असं म्हणायला काही हरकत नाही. You are not children. They are not children. तन्मय, हमारा छोटी ट्रेन होता है. Start. हे आहे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईपासून फक्त 1 तासाच्या अंतरावर समुद्र प्रवासात असलेली 1500 वर्ष जुनी अशी एलिफंटा केव्ज आपण बघायला चाललो आहे. चला तर मग हा प्रवास कसा सुंदर होतोय ते बघूया आपण. बोटीत बसलो, जागा मिळाली. बोटीमधून समुद्राचा सुंदर दृश्य पाहून आम्ही प्रवास सुरू केला. जवळजवळ 1 तास होता हा आनंददायी प्रवास. मुलांना खूप मजा आली. मला भूतान वा म्हणून भूतान ना त्या ना ती फिरवत त्याच्या मनाने आणि बटो मला मारतो व्यवस्थित जेवणार. एलिफंटा आयलँडवर पोहोचल्यावर नंतर जेट्टीपासून पुढे जाण्यासाठी छोट्या टॉय ट्रेनची सुविधा केली होती. आम्ही मुलांबरोबर टॉय ट्रेनमध्ये बसलो. Thank you.
टॉय ट्रेनमधून उतरल्यावर आम्हाला खूप माकडं दिसली. मुलांना खूप मजा येत होती. त्यांना तर माकडं बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यानंतर आम्ही घारापुरी गावात प्रवेश केला. गावात शिरताच दोन्ही बाजूंना छोटे छोटे स्टॉल दिसत होते. हॉटेल्स होते, सरबत्स होते, ज्युसेस होते. तसेच या स्टॉलवर प्राचीन शिल्प, मोत्यांच्या माळा, शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या वस्तू, मातीच्या कलाकृती अशा आकर्षक शो पीसेस पण होते. अँटिक पीसेस होते. ह्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. स्थानिक कलेचा आणि संस्कृतीचा सुंदर असा नमुना या बाजारात पाहायला मिळाला. प्रत्येक वस्तू पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते. इथे फिरताना खरेदीचा मोह आवरणं फारच कठीण होतं. यानंतर घारापुरी गावात प्रवेश केल्यानंतर लेण्यांकडे जाण्यासाठी जवळजवळ 110 पायऱ्या होत्या. त्या चढताना सगळेजण खूप दमले होते. एलिफंटाचे नाव ऐकून मुलांना वाटलं की इथे खरोखरच आपल्याला हत्ती बघायला मिळणार. मग आम्ही त्यांना एलिफंटा केव्सचे महत्त्व सांगितले. पूर्वी या बेटावर एक मोठा दगडी हत्तीचे शिल्प होते. पोर्तुगीज लोकांनी ते पाहून बेटाला एलिफंटा असे नाव दिले. या बेटाचे खरे नाव घारापुरी असे आहे. एलिफंटा केव्ज सुमारे 1500 वर्षापूर्वी म्हणजेच 5व्या ते 8व्या शतकादरम्यान तयार झाल्या असल्याचं मानलं जातं. इतिहास आणि कलेचं महत्त्व लक्षात घेऊन 1987 मध्ये या लेण्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश करण्यात आला आहे. आजही इथल्या 7 गुहा भगवान शिवांची भव्य शिल्प पाहायला मिळतात. तो बरं आहे. लेणी पाहिल्यानंतर आम्ही येथील सुंदर गार्डन, गुफा तसेच जुन्या तोफाही बघितल्या. इतिहास, निसर्ग आणि कुटुंबासोबत घालवलेला सुंदर दिवस म्हणजेच आमचा एलिफंटा केव्जचा प्रवास. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.